राज्य के सहकार मंत्री बाबा साहेब पाटिल ने अजित पवार को मुख्यमंत्री बनाए जाने की प्रार्थना करते हुए आज राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी। बुलढाणा जिले के दौरे पर पहुंचे पाटिल ने शेगांव में श्री संत गजानन महाराज की समाधि का दर्शन किया और मीडिया से भी बातचीत की। आता ते राज्य पातळीवर निर्णय होणार आहे असं आमचं ठरतंय की अगोदर मिळूनच लढवायचं। समजा काही ठिकाणी जर तसं काही अडचण झाली तर मग काही ठिकाणी लढवावी लागेल, पण आमचं धोरण असं ठरलं की मिळून करायचं। राज्यामध्ये जसं महायुतीचं सरकार आणलं तसं पुन्हा एकदा ह्या संस्था सगळ्या आपल्या ताब्यात आल्या पाहिजे। त्या निमित्तानं आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणार। सावकारीचे प्रकरणं खूप आमच्याकडे यायला लागले, मग ते जमीन घेतात, व्याजदर अधिक आकारतात, म्हणून तशा प्रकारचा एक कायदा केला। किंवा मॉर्गेज जर घेतलं तर बँकेचे जे रेट आहेत 8%, 12% आणि बगर मॉर्गेज घेतलं तर 12 ते 14%। सावकाराला लायसन दिलं असेल, त्यांनी आपलं घर जिथं असेल तिथं त्याच्या ऑफिसचं पुढे बोर्ड लावावा आणि ही वार्षिक व्याजदर आहे। आणि मग अशा प्रकारचं त्या शेतकऱ्याची पिळवणूक होणे, म्हणून या ठिकाणचे सहकार खात्यातले अधिकारी लक्ष ठेवून आहेत की अशा प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होणे, म्हणून हे सावकारकीचं धोरण अवलंबलं आहे। त्यांना लायसनधारक आहेत का, तर आपल्या इथेही खूप लायसनधारक आहेत। रात्री मी लीडरसमोर आढावा घेतला आणि मग अशा काही ठिकाणी जर घडलं, जमीन घेतली, पैसे दिले, पण जमीन परत करणं गेलं, तर मग तिथं आम्हाला सहकार खात्याचे लोक जाऊन त्या शेतकऱ्याला अशी जमीन परत द्यावं लागेल। गेल्या महिन्यात